स्वागत करते। पाहूया बातम्या विस्तारानं। राष्ट्रकुल अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचा प्रारंभ आजपासून नवी दिल्लीत होत आहे। या 3 दिवसीय परिषदेत 60 पेक्षा जास्त राष्ट्रकुल देश आणि निमस्वायत्त संसदेचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी सहभागी होणार आहेत। संसदीय लोकशाहीच्या विविध स्वरूपांविषयीचं ज्ञान आणि आकलन वृद्धिंगत करण्याच्या आणि संसदीय संस्थांच्या विकासाच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील। या परिषदेच्या पहिल्या दिवशी आज स्थायी समितीची बैठक होईल। या बैठकीचं देखील ओम बिर्ला अध्यक्षपद भूषवतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संविधान सदनाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात या परिषदेचं औपचारिक उद्घाटन करतील। राष्ट्रकुल देश आणि निमस्वायत्त संसदांचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांसोबत ते अनौपचारिक संवादही साधतील। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत हितधारकांमधील सर्वोत्तम पद्धती, नवोन्मेषाची देवाणघेवाण, खासदारांवर समाज माध्यमांचा प्रभाव, संसदेविषयी जनतेच्या आकलनात वाढ करणं या विषयांवर या परिषदेत चर्चा होईल। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन